तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असले कोणाला? कार्यक्रम कशा स्वरूपाचे असणार आहे तुमच्याकडे? संवाद दौरा म्हटला, सभा म्हटली, काय विषय? सध्या अशा स्वरूपाची एक पोस्ट सर्वांना पाठवली होती आणि मग या पहिल्या टप्प्यामध्ये प्रामुख्याने जिल्हा मुख्यालयीच आम्ही भेटून पूर्वीपासून ज्या लोकांसोबत काम करतो ते अधिक मराठा सेवा संघ 33 कक्ष आणि अन्य लोकांसोबत सध्या जे काही चाललेलं आहे याबद्दल आमची मांडणी, त्यांचे काही मतं आणि यात जे चांगलं असेल ते वाढवता येईल, परंतु जे अत्यंत अडचणीचं आहे की उदाहरणार्थ आता शिक्षणाचं बोलायचं झालं तर स्कॉलरशिप्स ज्या आहेत SC ST OBCच्या किंवा अन्य ज्या काही गोरगरीब लोकांसाठी असणाऱ्या त्या जाहीर झाल्या, देण्यात येण्याचं सुद्धा कबूल केलं, परंतु प्रत्यक्षात मुलामुलींना मिळत नाहीत. फीज वाढलेल्या आहेत, खाजगीकरणाचा रेटा वाढलेला आहे, कंत्राटी नोकरांचा एक रेटा प्रचंड वाढलेला आहे आणि विद्यार्थी अनेकदा काही ठिकाणी आत्महत्या विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढलेलं आहे किंवा अगदी इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेजेस IIM सारख्या ठिकाणी विद्यार्थी अर्धवट सोडून परत येत आहेत. त्यासाठी त्यांचा अभ्यासाचा एक भाग जसा आहे तसा अचानक वाढलेल्या फी वगैरे कारणं, याच्यासाठी कृती कार्यक्रम म्हणजे आज काही लगेच आम्ही काही करू शकू अशातला काही भाग नाही, पण आंदोलन असेल, निवेदन असेल, काही संबंधित लोकांना भेटून त्याच्याबद्दलची आपली जी काही अडचण आहे ती त्यांच्यासमोर मांडणे आहे, असा हा विषय राहील. सचिन पोपडी, महाराष्ट्र न्यूज मीडिया यांचे स्वागत. वैभव विखाडे करतील, संभाजी ब्रिगेड कोणाल संचाल अध्यक्ष. आपल्या इथे आणि जगभरामध्ये अनेक निवडणुका होऊ घातलेल्या आहेत. त्यात आपल्या देशामध्ये 2024च्या या 2-3 महिन्यामध्येच कदाचित लोकसभा आणि पुढच्या कालखंडामध्ये विधानसभा निवडणुका होतील. यावेळी बोलत असताना अनेकांची EVM बद्दल सुद्धा एक आक्षेप आहे. या सर्व विषयांवर बऱ्यापैकी चर्चा करून पुढे काय करता येऊ शकतं एकत्रितपणे. तुम्ही निवडणुकीचा उल्लेख केला तर तुमच्याशी समविचारी असणाऱ्या संघटना तुम्ही असं काही निवडणूक लढवण्याचा विचार. मुख्यमंत्र्यांनी मराठा आंदोलकांना जे परिपत्रक दिलेलं आहे ते मराठा आरक्षण दिल्याचं काहीही पुरावा नाही किंवा अधिकृत असं कुठलंही कागदपत्र नाही. त्यामुळे मराठा समाजाला आरक्षण दिलं ही दिशाभूल आहे किंवा बनवाबनवी आहे, ते काही मिळालेलं नाही. या परिपत्रकाच्या माध्यमातून सगळ्या सोयऱ्यांना आरक्षण दिले जाईल किंवा सगळ्या सोयऱ्यांचा त्यामध्ये समावेश होईल आणि त्यासाठी काही आक्षेप मागवण्यात आलेले आहेत. 16 फेब्रुवारीपर्यंत त्यावर आक्षेप येतील. सगळे सोयरे हा शब्द आणि वंशावळ हा शब्द हे वेगवेगळे शब्द आहेत. सध्या तरी भारतीय राज्यघटनेच्या चौकटीत सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारच्या केंद्रीय मागासवर्ग आयोगाच्या चौकटीनुसार आरक्षणाचे लाभधारक हे केवळ पितृसत्ताक पद्धतीने येणारे जी वंशावळ आहे त्यांनाच लागू आहे, रक्ताच्या नात्याला लागू आहे. जात ही बदलता येत नाही. त्यामुळे ह्या परिपत्रकात लिहिलेले सगळे सोयरे हा जो शब्द आहे हा प्रत्यक्षात विस्तारित न होता वंशावळीपुरता तो मर्यादित राहील. ते कायद्याच्या चौकटीत बसणाऱ्यांनी तेच सांगितलं की केंद्र सरकारने त्यासाठी पुन्हा विशेष बदल करावा लागेल आणि तो बदल करण्याचा अधिकार राज्य सरकारला नाही, फक्त केंद्र सरकारला आहे. त्यामुळे सगळे सोयरे यांना सरसकट कुठलंही आरक्षण लागू होणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.